लाडक्या बहिणींना खुशखबर, आज पुन्हा वाटप सुरू. 1 आणि 2 फेब्रुवारीला पुन्हा वाटप सुरू केलेलं आहे. 1500 रुपयांनंतर लगेच 21 रुपये वाटप. एकनाथ शिंदे यांची मोठी बातमी. आज बघा, आज 90 लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना अजूनही हप्ता आलेला नाही त्या लाडक्या बहिणींना आज पुन्हा वाटप सुरू केलेलं आहे. 1 आणि 2 तारखेला हे वाटप सुरू राहणार आहे. जरी तुम्हाला आता जरी फेब्रुवारी आला असेल तरी सुद्धा जानेवारीचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना अजूनही मिळालेला नाहीये. या संदर्भात आपण बातमी पाहणार आहोत. यासोबतच फेब्रुवारी हप्ता सुरू करा, त्याच्यामध्ये 2,41,00,000 लाडक्या बहिणी, एवढ्या 2.41 ज्या लाडक्या बहिणी आहेत एवढ्या कोटी लाडक्या बहिणी इथं पात्र झालेल्या आहेत. त्या संदर्भात आता आपण बातमी बघत आहोत. परंतु याच्यामध्ये एक मोठी बातमी अशी आहे की याच्यामधल्या जवळपास 30 ते 40 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र सुद्धा ठरण्याची शक्यता आहे. काय आहे सगळ्यात मोठी बातमी आपण इथं पाहणार आहोत. 1500 रुपयांनंतर लगेच 21 रुपये सुद्धा वाटप करणार आहेत. सोबत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे हे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज दुपारपासूनच येणार आहेत. 1 आणि 2 फेब्रुवारीला आज वाटप दुपारपासून केलं जाईल. ज्या लाडक्या बहिणींना अजूनही जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी बातमी. सोबतच सगळ्यात महत्त्वाची बातमी बघू शकता तुम्ही, लाडकी बहीण योजना नवीन ऑनलाईन अर्ज सुरू केलेले आहेत, प्रक्रिया सुरू केलेली आहे. तुम्हाला जर अजून अर्ज तुम्ही केला नसेल तर ते अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. ऑनलाईन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकताय. लाडकी बहीण योजना वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकताय. नवीन अर्ज ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. आता तुम्ही जर भरला नसेल, तुम्हाला ऑनलाईन जर येत नसेल तर तुम्ही एक काम करायचं आहे, तुमचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते अंगणवाडीमध्ये जाऊन तिथं ते सगळे सबमिट करायचे आहेत, जेणेकरून तुमचे जे काही पण प्रॉब्लेम्स असतील ते तिथं फॉर्म भरण्याचे रिलेटेड सगळं होऊन जाईल. सोबतच आपण बघणार आहोत की कोणत्या त्या 15 जिल्ह्यांमध्ये आपले जे पैसे आहेत ते आज वाटप होणार आहेत. सोबत त्या कोणत्या बँका आहेत ज्या बँकेमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. कारण बघा, प्रत्येक जिल्ह्याचे ट्रान्झॅक्शन्सचे वेगवेगळे यादी असतात आणि ट्रान्झॅक्शन्स हे यादी वाईजच होत असतात. जशी यादी येईल तसे ट्रान्झॅक्शन्स होतात. जसे कुठल्या बँकेत पैसे आले ते त्या जे ट्रान्झॅक्शन होत असतात. त्यामुळं व्हिडिओ हा संपूर्ण पहा. तुम्हाला सुद्धा वाटत असेल जर आपल्याला पण पैसे मिळायला पाहिजेत तर व्हिडिओ हा संपूर्ण पहा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया काही उशीर न करता. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले असतील, बरोबर. ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीपर्यंतचा हप्ता आलेला आहे, लक्षात घ्या मी काय बोलतोय. तो फेब्रुवारीच्या हप्त्याचं पण आपण बोलणार आहोत. फेब्रुवारीचा हप्ता सुरू करा असं पण आपण भरपूर जणांनी आता म्हणलेलं आहे आणि तो कधी येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, जानेवारीचा जो हप्ता आहे तो कोणाकोणाला आला त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. पटकन पहिलं कमेंट करा की जानेवारीचा 1500 रुपये हप्ता आलेला आहे. 1500 रुपये हप्ता आलेला. आणि ज्यांना नाही आलाय त्यांनी 1500 रुपये नाही आले आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कारण असं का बोलतोय मी, कारण आपल्याला अजूनही माहिती आहे की जवळपास त्याच्यामध्ये 70 ते 80 लाख लाडक्या बहिणी अजून अशा आहेत ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही, बरोबर आहे ना. जानेवारीचा हप्ता आलेला नाही अशा भरपूर आहेत. आणि ह्याच्यामध्ये बघा, का आलेलं नाही याचं रिझन सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ह्याच्या मागचं कारण काय बाबा, का नाही आलं पैसे, सगळं व्यवस्थित होते, याच्या अगोदरचे पैसे आले परंतु निवडणुकीनंतरच असं काय झालं की आम्हाला पहिले पैसे येत होते आणि आता पैसे येत नाही आहेत किंवा उशिरा येत आहेत. तर त्याच्या मागची सगळी डिटेल कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पाहावा एवढीच नम्र विनंती. कारण काय करता तुम्ही, व्हिडिओ तुम्ही पळवत बघता, त्यामुळे तुम्हाला आधी अधुरी माहिती मिळते आणि मग तुम्हाला तिथं पूर्ण माहिती मिळत नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जावा. आता बघा, जर तुम्हाला माहिती असेल की भरपूर लाडक्या बहिणींना आज सुद्धा पैसे येणार आहेत, तर आज का पैसे येणार आहेत, जवळपास 70 लाख लाडक्या बहिणींना वाटप झालेलंच नाही. कारण त्याच्यामध्ये स्फुटणी चालू आहे. स्फुटणी म्हणजे काय असतं सांगतो तुम्हाला, अर्ज पडताळणी चालू आहे. आताचीच खबर आहे, लातूर जिल्ह्यातून जवळपास कालच 25,000 जे काही अर्ज आहेत ते बाद केलेले आहेत. पुणे जिल्ह्यातून काहीतरी 30,000 असे अर्ज बाद प्रक्रिया जी आहे ती लक्षात घ्या चालू आहे. आणि ह्याचा परिणाम असा होत आहे की जर अर्ज असे जर बाद व्हायला लागले स्फुटणीमध्ये, कारण स्फुटणीमध्ये काय होतंय, जे काही अर्ज बाद होत आहेत त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाहीये. लाडक्या बहिणींनो ऐका तुम्ही, मी काय बोलतोय ते व्यवस्थित एकदा. ज्या लाडक्या बहिणींचं अर्ज बाद होत आहेत आता किंवा ज्यांना उशिरा पैसे येत आहेत, कदाचित त्यांची अर्ज पडताळणी चालू आहे आणि त्यांना जवळपास आपण जर बघितलं तर 30 लाख अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही. परंतु 2.41 कोटी लाडक्या बहिणींना इथं लाभ द्यायचा आहे असं तिथं म्हणलं असताना देखील सुद्धा तिथं लाडक्या बहिणींपर्यंत असं म्हणू शकतो की एकदम धक्का चालू आहे. कारण लाडक्या बहिणींना एकदमच तिथं अर्ज पडताळणी करण्यात जात आहे. परंतु बाकीच्या लाडक्या बहिणींना मोबाईलवरती मेसेज आलेले असतील, बरोबर. आता ज्यांना मेसेज आलेले नाहीत त्यांच्या मागचं कारण सांगतो किंवा ज्यांना पैसे नाही आले ते पण सांगतो तुम्हाला. 3 महत्त्वाची कारणं आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला उशीर होत आहे किंवा पैसे आलेले नाहीत आणि आज पैसे येणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. कारण जेवढ्या लाडक्या बहिणींना पहिले हप्ते आले होते त्यांना आजचा हप्ता सुद्धा यायलाच पाहिजे. कारण पहिले हप्ते आले होते, आता सुद्धा यायलाच पाहिजे होतं. पण त्याच्या मागचं कारण काय होतं सांगतो तुम्हाला. भरपूर लाडक्या बहिणींचा निवडणुकीनंतर अर्ज पडताळणीमध्ये अर्ज गेलेले आहेत. बघा,
अर्ज तुम्ही म्हणत असाल की आम्हाला कुठं माहिती आहे, आम्हाला काहीच माहित नाही, आमच्यापर्यंत काय आलं नाही अर्ज पडताळणीचं, तरी पण काय होतंय की मागं चेकिंग चालू आहे. तुमचं आधार कार्डवरचं नाव, तुमचं सगळं व्यवस्थित आहे का, तुमचा आधार नंबर लिंकिंग आहे का, या सगळ्यांची अर्ज पडताळणी करूनच हे काही पुढची जी प्रोसेस आहे, जरी तुम्ही फॉर्म आधी भरलेला असेल, आधीचे पैसे आलेले असतील, तरी सुद्धा ह्या गोष्टी बॅकग्राऊंडला चालू आहेत. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन सगळे चालू आहेत. त्यामुळं ती व्हेरिफिकेशन करून ज्या लाडक्या बहिणींना अजून सुद्धा पैसे आले नसतील, त्यांचं ते व्हेरिफिकेशन झाल्यावरच त्यांना पैसे येत आहेत. बघा, ह्या व्हेरिफिकेशनच्या मागचं कारण काय, कारण जानेवारी हप्त्यात तर पैसे मिळणारच आहेत, बरोबर. परंतु हे जे सगळं चाललंय ते आता फेब्रुवारीचा हप्ता, कारण फेब्रुवारीचा हप्ता हा आता लवकर द्यावा अशी सगळ्यांची मागणी केलेली आहे. तुम्हाला पण वाटत असेल की फेब्रुवारीचा हप्ता द्यावा, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा फेब्रुवारीचा हप्ता वाटप करा, सुरू करा, असं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. कारण आज 1 फेब्रुवारी आहे. जेवढे लवकर तुम्ही मागणी कराल तेवढ्या लवकर तुम्हाला, जर आपला व्हिडिओ तुम्ही जर शेअर केला आणि भरपूर सारे कमेंट्स आले, तर कदाचित व्हायरल होऊन तो तुमची माहितीपर्यंत पोहोचू शकतो. तर त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुप्सला शेअर करा, फेसबुकला शेअर करा, इंस्टाग्रामला शेअर करा. बघा, त्यामुळे एक लक्षात घ्या, ज्यांना वाटत आहे की फेब्रुवारीचा हप्ता ह्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटला पाहिजे, त्यांनी पटकन कमेंट करा, फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू करा. कारण अशा भरपूर लाडक्या बहिणींनी मागणी केलेली आहे की आम्हाला 1 ते 10 तारखेच्या आतच आम्हाला जो काही हप्ता असतो तो द्यायला हवा. कारण हे पण मला बरोबर वाटतं, कारण आपल्याला माहिती आहे की 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आपल्याला सगळे चालू असतं, पगार पाणी वगैरे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आणि यासोबतच आता लाडक्या बहिणींना काय आहे तर गॅसचे पैसे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना ऑक्टोबरमध्ये 530 रुपये आले, कोणाला 830 रुपये आले, कोणाला 600 आले, कोणाला 500 आले, बरोबर, कोणाला 450 आले, बरोबर. आता दुसरा जो हप्ता आहे गॅस संदर्भातला तो आहे, कारण तुम्हाला माहिती आहे वर्षाला 3 गॅस सिलेंडर बोलले होते, ते वर्षाला 3 गॅस सिलेंडर. आता वर्ष कधी संपतं, मार्चमध्ये वर्ष संपणार. मग आतापर्यंत फक्त एकच हप्ता मिळालेला आहे, अजून 2 हप्ते गॅसचे राहिलेले आहेत. आणि त्याचा एक पहिला हप्ता आज 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येत आहे. ज्या लाडक्या बहिणींचं बघा सगळं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित म्हणजे काय, ज्यांना जानेवारीचा हप्ता हा मिळालेला आहे, जानेवारीचा लाडकी बहिणींचा हप्ता मिळालेला आहे, अशा सर्व लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर योजनेचा सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. परंतु त्याच्यामध्ये एक अजून सांगतोय, ज्यांचं EKYC झालेलं असेल किंवा ज्यांचं गॅस कनेक्शन त्यांच्या महिलेच्या नावावर असेल, अशाच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. पुरुषाच्या नावावर असेल तर मिळणार नाही. तुम्हाला ते गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर करणं भागच आहे, त्यावेळेसच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. आता बघा, फेब्रुवारीचा हप्ता तर लवकर यायला पाहिजे, माझी सुद्धा मागणी आहे. परंतु तुम्ही जोपर्यंत कमेंट करत नाही, तुमचा प्रतिसाद कळला पाहिजे आपल्याला की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पाहिजे का. फेब्रुवारी हप्त्यामध्ये पण असं बघितलं जात आहे की अर्ज पडताळणी चालू आहे आणि नवीन जे अर्ज येतील त्याची तर कसून चौकशी होतच आहे. परंतु जे जुने अर्ज आहेत त्यांचे सुद्धा, आता बघा, टोटल आदित्य तटकरे मॅडमने सांगितलं की 2.41 कोटी लाडक्या बहिणी आता पात्र आहेत, म्हणजे जवळपास 10-11 कोटींचा तिथं वाढ झालेला आहे. परंतु असं कुठेतरी न्यूजमध्ये आलं की कालपासूनच 25,000 30,000 अर्ज बाद करत आहेत. म्हणजे दिवसाला जर 25,000 अर्ज बाद होत चालले तर 10 कोटी, म्हणजे 10-15 कोटी तर आरामात असं होऊन जाईल. आणि 30 लाख लाडक्या बहिणी जवळपास काहीतरी असं सांगितलं जात आहे की फेब्रुवारी हप्त्यासाठी पात्र नसणार आहेत. म्हणजे जवळपास आपण बघितलं तर 2.40 कोटीपर्यंत लाडक्या बहिणी हा फेब्रुवारीचा हप्ता येत आहे. आता मी तुम्हाला सांगतो आहे की कोणत्या अशा जिल्ह्यांमध्ये आहे ते आज वाटप होणार आहे 1 वाजल्यापासून पुढं. बघा, शक्यतो सुरुवात ही पुणे, रायगड आणि मुंबई या 3 जिल्ह्यापासून होणार आहे. पुढं ते सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि पुढे नंदुरबार, धुळे, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. आता तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमची बँक कोणती आहे ते कमेंट करा. कारण आज बघा 1500 रुपये नंतर 2100 रुपये लगेच मिळणार, मी सांगितलं. पण 1500 रुपये हे जे आहेत हे जानेवारीचे मिळणार आहेत. 2100 रुपये जे आहेत ते लक्षात घ्या. 2100 रुपये हे फेब्रुवारीत मिळू शकतात, पण तुम्ही कमेंट्स करा की आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पण 2100 पाहिजे. जोपर्यंत बघा तुम्ही मागणी करणार नाही, कारण मार्चमध्ये तुम्हाला मिळणारच आहेत. मग 1 महिना अगोदर दिलं तर काय प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. कारण 1 हप्ता काय जास्त नाही. त्यामुळं, आणि तुम्ही जर अजून अर्ज प्रक्रिया केली नसेल तर अर्ज प्रक्रिया कृपया करून करा. आणि मला असं वाटतं की 2100 रुपये हा फेब्रुवारीचा हप्ता नक्की होईल जर आपण सगळ्यांनी मागणी केली आणि जास्त कमेंट्स केला की हो 2100 रुपये पाहिजे, 2100 रुपये पाहिजे, आणि व्हिडिओ शेअर केले तर कदाचित आपला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि तुमचं टाकताना जिल्हा साखर जावं, म्हणजे जिल्हा वाईज आपल्याला कळतं की कुठल्या जिल्ह्यातून जास्त मागणी येत आहे. कदाचित तिथं तुमच्या जिल्ह्यात जर उशिरा पैसे पडत असतील तर ते सांगा की आमच्या जिल्ह्यात उशिरा पैसे का पडतात, बरोबर आहे का, हे प्रश्न पडले पाहिजे तुम्हाला. की समजा की आपलं हे आहे धाराशिवमध्ये शेवट हप्ता का पडतो, जर तुम्ही ते टाकलं तर ते सांगू शकतात की हां पुढल्यापासून जे हप्ते आहेत ते पहिले हिथून सुरू करा, कारण हिथं जास्त गरज आहे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणी स्वतःहून अर्ज, ज्यांना वाटत आहे की आपल्याला पुढचे हप्ते घ्यायचे नाहीत, कारण अर्ज पडताळणीमध्ये जर काही आढळलं की तुम्ही
तुमचं उत्पन्न जास्त आहे, तुम्हाला 5 लाख पगार आहे, म्हणजे वार्षिक सांगतोय, 5 लाख तुमचं इन्कम स्वतःचं आहे आणि पतीचं 5 लाख आहे, म्हणजे इयरली तुमचं 10 लाखाचं उत्पन्न आहे, तरी पण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय तर तुमच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे. तर असं जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला असं काही होऊ नये तर तुम्ही अर्ज असा करायचा की आम्हाला इथून पुढचे हप्ते नको आहे, आमचं इन्कम वाढलेलं आहे, अशा प्रकारचं तुम्हाला एक तिथं अर्ज करायचा आहे. कुठं? महिला व बालकल्याण विभागामध्ये. तर तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. परंतु जर अर्ज पडताळणी आता चालूच आहे, स्फुटणी चालूच आहे, तर त्याच्यामध्ये जर आढळलं तर मात्र तुमच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येईल, तुमच्याकडून दंड सुद्धा वसूल केला जाऊ शकतो. लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. सोबतच शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला फार्मर आयडी काढून घ्या, कारण फार्मर आयडी शिवाय तुम्हाला जो पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आहे तो मिळणार नाहीये. तर पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जर पाहिजे असेल तर तुम्हाला फार्मर आयडी हा काढून घेणं बंधनकारक आहे. कारण जो पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आहे तो 24 फेब्रुवारीला हा वितरित करणार आहेत आणि ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. पूर्ण भारतभर 24 फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता वितरण करण्यात येणार आहे. सोबतच सगळं काही अपडेट्स आपण इथं देतच असतो. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.